नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, मॅथची सिरीज चालू आहे आणि आपण काळकाम विवेक हा टॉपिक पाहत आहोत. चला, कालच्या उदाहरणामध्ये आपण बघितलंय की बरेचसे उदाहरण हे म्हणजे काम सुरू झाल्याच्या नंतर सोडून गेलेले किंवा काम संपण्याच्या अगोदर काही जणांनी सोडले, असे दोन्ही आपण मिक्स वाले सुद्धा उदाहरण कालच्या जे व्हिडिओ अपलोड केलाय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपली एकच ट्रिक होती, जर काम सुरू झाल्यापासून एखादं सोडून जात असेल तर त्याचं काम आपल्याला एकूण कामातून वजा करून त्याला तिथून काढून टाकणं, आणि काम संपण्या अगोदर जर कोणी जात असेल तर त्याला तिथंच थांबून गेलं आणि त्याचं जे एक्स्ट्राचं काम होणार आहे ते एकूण कामामध्ये ऍड करणं, हे दोन गोष्टी आपण शिकलोत. आणि त्याच्यावरती आपण मागच्या लेक्चरमध्ये भरपूर सारे प्रश्नही पाहिलेत. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो सर्वप्रथम तो व्हिडिओ त्यांनी पहा. चला, आजच्या या लेक्चरमध्ये आपण या स्वरूपाचे प्रश्न पाहणार आहोत. आता इथं प्रश्न बघा, थोडासा फिरून दिलेला आहे. जसं की ए व बी अनुक्रमे एक काम 10 व 15 दिवसात पूर्ण करतात. त्या दोघांनी काम करण्यास सुरुवात केली, पण काही दिवसानंतर याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक्झॅक्ट दिवस देत होतं की बाबा दोघांनी काम करण्यास सुरुवात केली आहे आणि 2 दिवसानंतर काम हे सोडून गेलाय किंवा काम संपण्याच्या 2 दिवस अगोदर सोडून गेलाय. पण इथं त्यांनी अशी गुगली फेकलेली आहे की काही दिवसानंतर एक काम सोडून गेलाय, निघून गेलाय, त्यामुळे ते काम संपण्यासाठी 9 दिवस लागले. तर ये किती दिवसानंतर ते काम सोडून गेलेलं आहे, म्हणजे येनं ते काम किती दिवसानंतर सोडलंय याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यांनी ऑप्शन मध्ये असं पर्यायामध्ये दिलेले, पर्याय क्रमांक 1 ला दिले 4 दिवसानंतर, 6 दिवसानंतर, 10 दिवसानंतर का 10.5 दिवसानंतर ये हा काम सोडून निघून गेलेला आहे. बघा, आपण याच्या अगोदरही ज्या ट्रिक वापरल्या, ज्या पद्धतीनं आपण ज्या मेथडनं केले त्याच मेथडनं आजही आपण या स्वरूपाचे गणित करणार आहोत. तर चला बघू आपण. बघा, ए व बी एक काम 10 म्हणजे जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये लिहित होतो त्या स्वरूपाचं आपण लिहून घेऊ. ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात पूर्ण करतो. आपल्या इथे दिवस येतात. त्याच्यानंतर बी हा तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? तर 15 दिवस पूर्ण करतो. काम किती आपल्याला माहित नाही, आणि काम आपल्याला जर माहित नसेल तर आपण या स्वरूपाच्या उदाहरणामध्ये एकूण काम हा या दोन्ही संख्येचा लसावी घेतो. आणि लसावी घेण्याची पद्धतही तुम्हाला सांगितली. जी संख्या मोठी आहे तिचा पाडा म्हणा, जोपर्यंत बाकीच्या संख्या त्या पाड्यामध्ये येत नाही. जसं 15चा पाडा 15 1 15, 10च्या पाड्यात 15 येणार नाही तर 15चा पाडा अजून समोर म्हणा, 15 दोन्ही 30. याचा अर्थ या दोन्ही संख्याचा जे लसावी असेल हा लसावी 30 असेल, कारण की या 30 ला 10 नेही भाग जातो आणि 15 ने भाग जातो. अशीच आपल्याला एक संख्या शोधायची, आणि हे जे असतंय हे आपलं एकूण काम असतंय. काय असतंय? आपलं एकूण काम. आणि इथं जे निघतंय याची रोज काम म्हणजे रोजची एफिशियन्सी, म्हणजे ते रोज किती काम करू शकतंय त्याची क्षमता आपली इकडे निघत असती. जर 30 काम आहे आणि ये जर 10 दिवसात ते काम संपवत असेल तर रोज त्याला 3 काम करावं लागेल, तरच 3 करत 10 दिवसात 30 काम कंप्लीट करत. त्याच प्रकारे जर बी हे 30 काम 15 दिवसात पूर्ण करत असेल तर बी ला रोज किती काम करावं लागेल? 2 काम करावं लागेल. ओके, ठीक आहे. आता हे जर झालं त्यांचं रोज काम. आता हे दोघांनी काम सुरू केलेलं आहे. बघा, दोघंही होते सोबत काम करताना. ए आणि बी हे दोघं सोबत काम करायला लागले, पण एक वेळेस अशी झाली की कुठंतरी मध्येच कोण काम सोडून गेलाय? ए कुठंतरी काम सोडून गेलाय. आणि काम संपण्यासाठी हे जे पूर्ण लागले हे एकूण किती दिवस लागले? तर 9 दिवस लागले. किती दिवस लागले? 9 दिवस लागले. आता मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या की या प्रश्नामध्ये बी काम सोडून गेलेला आहे का? बी कुठेही काम सोडून गेलेला नाहीये. म्हणजेच हे काम जर 9 दिवसामध्ये संपलेलं असेल तर बी न पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत काम केलेलं आहे. आणि आपल्याला एक गोष्ट इथं चांगलीच कळाली आहे की बी हा रोज किती काम करतो? 2 करतो. तर जर बी न पहिल्यापासून शेवटपर्यंत 9 दिवस असता तर बी न किती काम केलं असेल सांगा? तर बी न रोज 9 करत करत, म्हणजे रोज 2 काम करत करत 9 दिवसामध्ये एकूण 18 काम केलं असेल.
किती काम केलं असेल 18. जर या आपण कामाला खड्डे मानले म्हणजे 30 खड्डे जर एकूण काम असेल तर त्यापैकी 18 खड्डे हे कोण खतलेले आहेत सांगा, तर बी न खतलेले आहेत. आणि साहजिकच जर 30 खड्ड्यामधले 18 खड्डे हे जर बी न खणले असतील तर बाकीचे खड्डे कोण खणलेले असतील, ए न खड्डे खणलेले असतील. म्हणजे याचा अर्थ 30 मधून आपण जेव्हा 18 वजा करू, मायनस करू, म्हणजे कोणाचं काम आपण वजा केलंय बी चं, तर जे राहिलेलं 12 काम आहे, जे राहिलेलं 12 काम आहे हे 12 काम कोण केलेलं असं सांगा, तर हे 12 काम साहजिकच आपल्या येणं केलं असेल. आणि ये मला माहिती आहे रोज 3 काम करतंय, तर हे 12 काम कंप्लीट करण्यासाठी याला 3 3 3 असे 4 दिवस लागले असतील. 4 दिवस यानं काम केलं असेल 12 आणि ये काम सोडून गेलेलं आहे. आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर देखील आहे. याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं 4 दिवसानंतर ए काम सोडून गेलेला आहे. अशा स्वरूपाचा एक प्रश्न पाहू बघा. इथं घेऊ आपण 8, इथं घेऊ 12, इथं वाटल्यास आपण घेऊ बी काम सोडून गेलेलं आहे आणि काम कंप्लीट होण्यासाठी 90 दिवस लागले. ऑप्शन मध्ये आपण 4, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 8 असे ऑप्शन घेऊ. बघा एक 2 मिनिटात येतो, 2 मिनिटामध्ये एक ट्राय करण्याचा प्रयत्न करा, नंतर आल्यावर मी सोडून दाखवणारच. चला बघा आपण सोडून बघू. सेम प्रश्न आहे आणि याच टाइपनं आपल्याला सोडवायचा आहे. बघा थोडंसं फास्ट सोडवतो. बघा ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो तुम्हाला माहिती आहे 8 दिवसामध्ये. बी तेच काम किती दिवसात करतो 12 दिवसामध्ये. जर दोघांचा लसावी घेतला तर काम येईल आपलं 24 खड्डे म्हणा, 24 भिंता रंगवायच्यात म्हणा, कुठलेही काम घ्या, एकूण काम आहे 24. इथं आपलं रोजचं काम निघत असते, हे आपले दिवस आहेत एकूण लागणारे कामाला. जर 8 दिवसात 24 काम करायचं असेल तर रोज आपल्याला किती काम करावं लागेल सांगा, 3 करावं लागेल. बी ला रोज किती काम करावं लागेल, 2 काम करावं लागेल. आता मला सांगा काम करताना दोघांनी सोबत सुरुवात केलेली आहे आणि हे काम 9 दिवस चाललेलं आहे, पण इथं काम सोडून कोण गेलेलं आहे, बी काम सोडून गेलेलं आहे. याचा अर्थ ए काम सोडून गेलेला नाही या प्रश्नामध्ये. तर ए जर रोज 3 काम करत असेल, ए जर रोज 3 काम करत असेल तर आपल्याला माहिती आहे येणं इथं काम कोण सोडून गेलेले, बी काम सोडून गेलेलं. आपण इथे एच घेऊ, चला एच घेऊ. ए काम सोडून गेलेलं आहे तर ते काम ए किती दिवसात सोडून गेलेलं आहे आपण बघू. बघा ए काम सोडून निघून गेलेला आहे तर याचा अर्थ बी शेवटपर्यंत होता आणि बी रोज किती काम करते 2, तर बी न एकूण काम किती केलं असेल तर सांगा. जर बी रोज 2 काम करत असेल तर 9 दिवसानंतर बी न काम केलं असेल 18. जर 18 काम केलं असेल तर जे उरलेलं काम 6 आहे, हे 6 काम कोण केलं असेल सांगा, ते येनं केलं असेल. कोण केलं असेल, येनं केलं असेल. आणि ये रोज किती काम करतंय तर 3 काम करतंय. याचा अर्थ हे 6 काम करण्यासाठी याला किती दिवस लागले असतील, 2 दिवस लागले असतील. आणि 2 दिवसानंतर ये ते काम सोडून निघून गेलं आहे. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 2. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं 4. ठीक आहे. चला आता थोडंसं आपण वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न पाहणार आहोत. बघा थोडं फास्ट मध्ये घेतो. बघा आतापर्यंत आपण जसे लसावी वर प्रश्न पाहिले तसे आपण आता गुणोत्तरावर प्रश्न पाहणार आहोत. बघा लक्ष द्या. असा प्रश्न आलेला आहे, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली तर ते काम पूर्ण होण्यास 14 दिवस लागतात. तर
तेच काम एकटा ये किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे बघा. आता हे थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत. याच्या अगोदरचे जेही एक्झाम्पल होते हे आपण लसावीवर घेतले होते. आता इथून पुढचे जे प्रश्न आपल्याला पाहावयास मिळणार आहेत ते आपले गुणोत्तरावर असतील. बघा आज सिंपल आहे. ए हा बी च्या दुप्पट काम करतो याचा अर्थ ए दुप्पट काम करतो. ए हा याचं कनेक्शन इथं समोर असतं बघा. ए हा बी च्या दुप्पट काम करतो म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जर बी एक काम करत असेल, बी जर एक काम करत असेल तर याच्या दुप्पट काम कोण करत असेल? ए करत असेल. आणि हा झाला यांचा रेशो म्हणजेच ए जर एक खड्डा खंदत असेल तर त्या कंडिशन मध्ये बी किती खड्डे खणतो? तर 2 खड्डे खणतो. ही झाली यांची क्षमता, कॅपॅसिटी, रोज किती काम करण्याची क्षमतेचा रेशो झालाय, गुणोत्तर झालेले आहे. काय झालेले आहे? गुणोत्तर झालेले आहे. प्रश्न असा म्हणतो की या दोघांनी जर ते काम करण्यास सुरुवात केली तर ते काम किती दिवसात संपत आहे? तर 14 दिवसात संपत आहे. समजून घ्या, आपल्याला एक्झॅक्ट काम तर माहित नाहीये पण आपल्याला हे माहिती आहे हे दोघं जर एका जागेवर आले तर हे 2 खड्डे आणि हा एक खड्डा असे दोघं मिळून किती खड्डे म्हणजे खंदू शकतात? तर रोजचे असे 3 खड्डे हे रोजचे खंदू शकतात. जर हे रोज 3 खड्डे खंदत असतील आणि यांनी जर कंटिन्यू जर 14 दिवस काम केलं तर एकूण काम माझ्याकडे निघल, कारण की 3 काम करत जर 14 दिवस यांनी काम केलं तर एकूण काम हे 42 खड्डे खणतील. किती खड्डे खणतील? 42 खड्डे. मग हे 42 जे काम आलेलं एकूण हेच काम एकटा येणं केलं तर ते किती दिवसात करल असा प्रश्न आहे. तर सिंपल आहे बघा, 42 भागिले जर आपण एक किती काम करते रोजचं बघितलं तर 2, तर 2 काम जर येणं केलं तर 42 खड्डे खणायला याला 21 दिवस लागतील. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 21. अजूनही याच्यापेक्षाही थोडंसं आपल्याला सोपं कॅल्क्युलेशन काय आहे तर आपल्याला माहिती आहे हे 42 आहेत आणि हे 3 गुणिले 14 आहे तर हे याच्या इक्वल आहेत. तर आपल्याला हे गुणाकार करायची गरज नव्हती. आपल्याला माहिती आहे एकूण काम किती आहे. जर हे रोज 3 काम करत असतील आणि 14 दिवस काम करत असतील तर हे झालं आपलं एकूण काम. आता आपल्याला इथं डायरेक्ट काढायचंय की ये तेच काम म्हणजे हे जे काम निघलेलं आहे हे काम ये किती दिवसात कंप्लीट करल? तर ये रोज किती काम करते? 2 2 2 करत हे काम कंप्लीट करल. तर बे 1 बे, बे 7 14 आणि 7 21. तर 21 दिवसात ते काम बी ते काम काय करल? कंप्लीट करल. चला अजून आपण पाहू. ए हा बी च्या आपण इथे घेऊ तिप्पट वेगाने काम करतो. तिप्पट. ए हा बी च्या तिप्पट वेगाने काम करतो जर दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली तर ते काम पूर्ण होण्यासाठी 20 दिवस लागतात. तर ते काम पूर्ण होण्यासाठी 20 दिवस लागतात. तर तेच काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करेल? किंवा आपण इथं घेऊ तेच काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल? तर तेच काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल? चला बघू आपण. बघा असा सेम अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा जसं ए हा बी च्या तिप्पट काम करतो याचा अर्थ ए बी न जर एक काम केलं तर ए किती काम करतो? 3. हे दोघं जर सोबत मिळाले तर एकूण रोज काम किती करले? 4. आणि हे 4 किती दिवस काम करते? तर 20 दिवस काम करते. तर हे झालं तुमचं एकूण काम. जर एकूण काम तर बी हे तेच काम एकटा बी जर करत असेल तर एकटा बी काम रोज किती करतो? 1. तर हे काम संपण्यासाठी बी ला एकूण लागतील तुमचे 80 दिवस. किती दिवस लागतील? 80 दिवस लागतील. तर या स्वरूपाची उदाहरण आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये अजून जास्त घेणार आहोत. थोडेसे याच्यामधून वेगळ्या स्वरूपाचे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.